In our last lecture, we have studied about the secondary growth in plants, secondary growth in dicot stem, formation of cambium ring and secondary growth in dicot root. बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण सेकंडरी ग्रोथ प्लांटमध्ये कशी होते हे आपण बघितले. आता सेकंडरी ग्रोथ म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, सेकंडरी ग्रोथ म्हणजे आपण कोणाला म्हणतोय की ज्यावेळेस प्लांटची रुंदी वाढतीये, लांबी नाही. लक्ष येते का बघा, लांबी जर कन्सिडर केलं तर ते आपण असं म्हणतोय बरोबर, आणि रुंदी जर बघितली तर हे अशा प्रकारे आपण म्हणतोय. मग ज्यावेळेस प्लांटची रुंदी वाढतीये तर त्याला आपण सेकंडरी ग्रोथ म्हणतोय, आणि लांबी ज्यावेळेस वाढत असते ती प्रायमरी ग्रोथ त्याला म्हटलं जातं बरोबर. मग ही सेकंडरी ग्रोथ कशी होती प्लांटमध्ये, मग ते डायकॉट स्टेम असेल किंवा डायकॉट रूट असेल तर त्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ कशी फॉर्मेशन होतं, तर त्यासाठी महत्त्वाचं लक्षात ठेवा, व्हॅस्क्युलर कॅम्बियम जे आहे ते व्हॅस्क्युलर कॅम्बियम काय होतात, डिवाइड होतात. म्हणजेच सुरुवातीला प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल्स असतात, आणि त्यांच्यापासून सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम असं तयार केलं जातं ड्यू टू व्हॅस्क्युलर कॅम्बियम, म्हणजे सेकंडरी ग्रोथ होतीये. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस सेकंडरी ग्रोथ होत असते तर नेहमी लक्षात ठेवा, सेकंडरी ग्रोथ होत असताना बघा, आता इथं तुम्हाला मी थोडंसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवते. आता फॉर एक्झाम्पल, हा जर स्टेमचा TS आहे बरोबर, तर आता इथं फॉर एक्झाम्पल हा इपिडर्मिस आहे बरोबर, इपिडर्मिसचा लेअर आहे जे की अशा सेल्स प्रेझेंट असतात. हा झाला इपिडर्मिस बरोबर. त्याच्याबरोबर खालच्या बाजूला हे जे सगळ्या सेल्स असतात, दिस वन इज कॉल्ड ॲज अ कॉर्टेक्स बरोबर. आणि इथे मी तुम्हाला असं सांगतेय की सेकंडरी ग्रोथ होतीये, म्हणजे इथं जर कन्सिडर केलं कॉर्टेक्स हे मल्टी लेअर्ड असतो बरोबर, म्हणजे असे भरपूर सारे कॉर्टेक्सचे लेअर असतात, एपिडर्मिसचा एकच लेअर असतो. आणि ह्याच्या आतल्या बाजूला इथे सेंटरला पीत असतं, म्हणजे आपण जर TS घेतला एखाद्या स्टेमचा तर ते अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं, सेंटरला पीत असतं आणि इथं असे व्हॅस्क्युलर बंडल्स असतात म्हणजे झायलेम फ्लोएम बरोबर. आता ह्यातला एक मी मोठा करून दाखवते म्हणजे असा बरोबर. तर हे आतल्या बाजूला झायलेम असेल, बाहेरच्या बाजूला फ्लोएम असेल, आणि इथं जे दिसतंय ह्याला आपण कॅम्बियम म्हणतोय बरोबर, ज्याला व्हॅस्क्युलर कॅम्बियम असं म्हटलं जातं. आता ॲक्च्युली सेकंडरी ग्रोथ होते म्हणजे काय होतं, तर इथे बघा, हे जे झायलेम आहे आतल्या बाजूला आणि वरच्या बाजूला फ्लोएम आहे बरोबर. तर इथे काय होतंय, तर हे झायलेम एक्स्ट्रा सेल तयार करते, सेकंडरी झायलेम फॉर्म करते, इथं पण फ्लोएम सेकंडरी फ्लोएम तयार करते. त्याच्यामुळे इथला जो एरिया आहे तो अशा प्रकारे वाढणार आहे. म्हणजे कसा वाढणार आहे तर बघा, इथला एरिया जो आहे तो असा इन्क्रीज होणार आहे बरोबर, आणि इथं इपिडर्मिस साईनला इथं कॉर्टेक्स सांगितला मी बरोबर. तर हा एरिया असा इन्क्रीज होत जातो, लक्षात येते का बघा. मग हा एरिया इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, तर स्टेमची जी रुंदी आहे ती वाढणार आहे, ज्यालाच आपण सेकंडरी ग्रोथ असं म्हणतोय बरोबर. आता लक्षात घ्या, आता हा एरिया वाढतोय म्हणजे इकडच्या ज्या कॉर्टिकल सेल्स आहेत म्हणजे कॉर्टेक्समधल्या ज्या सेल्स आहेत त्या पुश केल्या जातात बरोबर, म्हणजे आतून अशा बाहेर पुश केल्या जात आहेत, लक्षात येते का बघा. मग ह्या पुश केल्यामुळे काय होतंय, इथल्या इपिडर्मिसचा जो लेअर आहे तिथं पण त्या सेलवरती प्रेशर क्रिएट होणार आहे, लक्षात येते का बघा. म्हणजे इकडून बाहेरून असं पुशिंग होणार आहे बाहेरच्या बाजूला आतून बरोबर. मग त्याच्यामुळे हा जो इपिडर्मल लेअर आहे म्हणजे बाहेरचं जे आउटर कव्हरिंग आहे स्टेमचं, तर त्याच्यावरती प्रेशर क्रिएट होणार, म्हणजेच तिथल्या ज्या सेल्स आहेत कॉर्टेक्समधल्या किंवा इपिडर्मिसमधल्या त्या रप्चर होतात. रप्चर होतात म्हणजेच काय, ब्रेक होतात, लक्षात येते का बघा. साधा सोप्पा कन्सेप्ट आहे, म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं का बघा. परत एकदा मी सांगते, जर TS ऑफ स्टेम कन्सिडर केला तर इथं तुम्हाला एक डायग्राम दाखवते म्हणजे लक्षात येईल बघा. हा जर TS ऑफ डायकॉट रूट आहे ॲक्च्युली, पण हा स्टेम जर कन्सिडर केला तर मी इथं सांगितलं की इथं तुम्हाला झायलेम दिसतंय, वरती फ्लोएम दिसतंय बरोबर. तर इथे जर कन्सिडर केलं तर हे सेकंडरी झायलेम म्हणजे ह्यांची जी लेंथ आहे किंवा गर्थ आहे ती अशी इन्क्रीज होते. आता इन्क्रीज झाल्या म्हणजे हा एरिया इथं इन्क्रीज झाल्यामुळे इथल्या सगळ्या ज्या सेल्स आहेत त्याच्यावरती प्रेशर क्रिएट होणार आहे, लक्षात येते का बघा. आणि हे प्रेशर क्रिएट झाल्यामुळं इथल्या ज्या सेल्स आहेत त्या हळूहळू काय होतात, रप्चर होतात. रप्चर होतात म्हणजे ब्रेक होतात, तुटून जातात बरोबर. आता रप्चर झाल्यामुळे मग प्लांट काय करतात की ह्या ज्या रप्चर सेल्स आहेत त्याची जागा भरून काढली पाहिजे, नवीन सेल्स तयार केल्या पाहिजेत बरोबर, रप्चर झाल्यात म्हणजेच. तर ह्या नवीन तयार करण्यासाठी ज्या सेल्स आहेत त्या काय करतात, कॉर्क कॅम्बियम तयार करतात. आता थोडक्यात आपण बघू कॉर्क कॅम्बियम म्हणजे काय, साधं सोपं आहे, लक्षात आला का बघा कन्सेप्ट.
म्हणजे थोडक्यात सेकंडरी ग्रोथ झाली की त्या सेल्स हळूहळू रप्चर व्हायला सुरुवात होते, कारण त्यांची गर्थ वाढलेली असते, रुंदी वाढलेली असते. रुंदी वाढल्यामुळे इथल्या वरच्या ज्या सेल्स आहेत त्या तुटतात, रप्चर होतात. मग त्या इपिडर्मिसमधल्या असतील किंवा कॉर्टेक्समधल्या असतील त्या रप्चर होतील. लक्षात येते का बघा. मग त्यासाठी मग प्लांट काय करतात तर नवीन सेल्स फॉर्मेशन करतात, ज्यालाच कॉर्क कॅम्बियम असं म्हटलं जातं. आता बघा, increase in diameter of stem by secondary growth is mainly due to activity of vascular cambium present outer cortical layer. बघा, आत्ताच मी सांगितलं की सेकंडरी ग्रोथ जी होती ती कुणामुळे होती तर वॅस्क्युलर कॅम्बियमच्या ॲक्टिव्हिटीमुळे होती, जी की कॉर्टिकल लेअरमध्ये प्रेझेंट असते. बरोबर. आता ज्यावेळेस इपिडर्मिस रप्चर होतो, आत्ताच मी सांगितलं की इपिडर्मिस म्हणजे बाहेरचा लेअर, त्याच्यामुळे रप्चर होतं आणि इट बिकेम्स नेसेसरी टू रिप्लेस दिस सेल्स बाय न्यू सेल्स. आणि तो रप्चर झाल्यामुळे प्लांट काय करतात तर नवीन सेल तयार करायला सुरुवात करतात, किंवा त्याला गरजेचं असतं नवीन सेल तयार करणे. मग त्यासाठी काय केलं जातं तर फॅलोजेन नावाचा म्हणजे कॉर्क कॅम्बियम जो आहे तो डेव्हलप होतो, किंवा एक्स्ट्रा स्टिलार रिजन तो डेव्हलप करतो स्टेममध्ये. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा तुमच्या, इथं मी डायग्राम काढून दाखवते तुम्हाला. आता हे इपिडर्मिसचा लेअर आहे. बरोबर, इथं मी सांगितलं हा इपिडर्मिसचा लेअर आहे स्टेममध्ये. बरोबर, त्याच्या आतल्या बाजूला कॉर्टेक्स असतो, हे लक्षात ठेवा. आता हा इपिडर्मिस आहे, हा कॉर्टेक्स आहे. बरोबर. आणि इथं खालच्या बाजूला काय आहे तर मी सांगितलं सेकंडरी फ्लोएम असेल, त्यानंतर प्रायमरी फ्लोएम असेल, नंतर सेकंडरी झायलेम असेल, आणि त्याच्या आतमध्ये प्रायमरी झायलेम असेल, आणि ह्यांच्या दोघांच्यामध्ये कॅम्बियम असेल. बरोबर. आता हे एरिया ह्यांचा इन्क्रीज झाल्यामुळे ह्या सेल्सला आतून काय केलं जातं, पुश केलं जातं, प्रेशर क्रिएट केलं जातं, जेणेकरून हिथल्या सेल्स काय होतात, रप्चर होतात. आता रप्चर झाल्यामुळे हिथला जो कॉर्क कॅम्बियम आहे, म्हणजे कॉर्क कॅम्बियम म्हणजे काय तर ह्या कॉर्टेक्समध्ये एक कॅम्बियम रिंग प्रेझेंट असते. बरोबर, ज्यालाच काय म्हटलं जातं फिलोजेन. नाव लक्षात ठेवा, फिलोजेनलाच काय म्हटलं जातं कॉर्क कॅम्बियम म्हटलं जातं. लक्षात येते का बघा. मग हा जो फिलोजेन आहे तो फिलोजेन काय करतो तर दोन प्रकारचे टिश्यूज तयार करतो किंवा सेल्स तयार करतो. आता फिलोजेनलाच कॉर्क कॅम्बियम असं म्हटलं जातं, जे की तुम्हाला माहिती आहे, आता कळलं कॉर्टेक्स रिजनमध्ये हे सेल्स प्रेझेंट असणार आहेत. मग हा दिस फिलोजेन प्रोड्युसेस टू टाईप्स ऑफ सेल्स. कोणत्या दोन सेल्स बघा, पहिली आहे फिलेम, ज्यालाच नुसतं कॉर्क असं म्हटलं जातं, आणि दुसरी आहे ती फिलोडम. लक्षात आलं का बघा, पहिली आहे फिलेम आणि दुसरी आहे फिलोडम. आणि ह्या तिघांना मिळून म्हणजे फिलोजेन, फिलिम आणि फिलोडम, ह्या तिघांना मिळून काय म्हटलं जातं तर दिस वन इज कॉल्ड ॲज अ पेरिडम. नेहमी लक्षात ठेवा, नीट लेवलला असे प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पेरिडम म्हणजे आपण काय म्हणतोय तर पेरिडम म्हणजे त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, फिलेम, फिलोजेन आणि फिलोडम, ह्या तिघांना मिळून काय म्हटलेलं आहे पेरिडम असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, जो कॉर्क कॅम्बियम आहे म्हणजे इथल्या कॉर्टिकलमधल्या ज्या काही सेल्स आहेत, कॉर्टिकल रिजनमधल्या ज्या काही कॉर्टेक्समधल्या सेल्स आहेत, तो काय करणार आहे तर दोन प्रकारच्या सेल्स तयार करणार आहेत. बरोबर. वरच्या बाजूला इथल्या बाजूला काय करणार आहे तर कॉर्क सेल्स तयार होतील, ज्यालाच आपण फिलेम असं म्हणतोय. बरोबर. आणि आतल्या बाजूला म्हणजे इनर साईडला ह्या ज्या सेल्स तयार होणार आहेत परत नवीन, तर त्याला आपण काय म्हणतोय फिलोडम म्हणतोय. बरोबर, ज्याला सेकंडरी कॉर्टेक्स असं पण म्हटलं जातं, ज्याला काय म्हणतात सेकंडरी कॉर्टेक्स. लक्षात आलं का बघा. आता ह्या ज्या आउटर सेल्स आहेत ज्याला आपण कॉर्क म्हणतोय, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिलेम, तर ह्या ज्या सेल्स आहेत दीज आर इम्परवियस इन नेचर. इम्परवियस म्हणजे काय तर ह्या वॉटर मॉलिक्युल्सला आतमध्ये एंट्री करून देत नाहीत. म्हणजेच नेचरमध्ये जर कन्सिडर केलं तर दे आर मेडअप ऑफ सुबेरिन. हे नाव लक्षात ठेवा, सुबेरिन नावाचा जो सबस्टन्स असतो त्यांनी ते बनलेले असतात सेल्स, आणि त्याच्यामुळे ते वॉटर मॉलिक्युल्सला आत एंटर होऊन देत नाहीत. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला डायग्राम दाखवायची म्हटली तर इथं लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आता इथे हा कॉर्टेक्सचा रिजन सगळा दिसतोय. बरोबर. हिथल्या सेल्स रप्चर होतात असं मी सांगितलं. आता रप्चर झाल्यामुळे इथे काय तयार होतं, हे जे कॉर्टिकल सेल्स आहेत त्या मेरिस्टमॅटिक बनतात. मेरिस्टमॅटिक म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये परत कॅपॅसिटी येते डिवाइड आणि रिडिवाइड होण्याची. बरोबर. आता मेरिस्टमॅटिक झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आल्यामुळे ह्या काय करतात दोन प्रकारच्या सेल्स तयार करतात. आता ह्यालाच कॉर्टेक्सला
किंवा कॉर्क कॅम्बियम ह्याला म्हटलं जातं. ज्यावेळेस त्या मेरिस्टमॅटिक बनतील त्याला नंतर काय म्हटलं जातं, कॉर्क कॅम्बियम म्हटलं जातं. किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिलोजेन. कन्फ्यूज होऊ नका, फिलोजेन. बरोबर. मग हे कॉर्क कॅम्बियम किंवा फिलोजेन काय करतं, दोन प्रकारच्या सेल्स तयार करतं. एक आहे वरच्या बाजूला तयार करतात ज्याला कॉर्क सेल म्हटलं जातं, किंवा त्याला काय म्हणते मी, फिलेम म्हणते. बरोबर. आणि खालच्या बाजूला ज्या सेल्स तयार होतात त्याला काय म्हटलं आपण, फिलोडम म्हटलोय. विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेकंडरी कॉर्टेक्स. नावं लक्षात ठेवा, ज्याला सेकंडरी कॉर्टेक्स असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं. आता ह्या ज्या वरच्या बाजूच्या सेल्स तुम्हाला दिसत आहेत ह्या कशा आहेत, दे आर इम्परिव्हियस इन नेचर आणि नेहमी त्या सुबेरिन नावाच्या सबस्टन्सने बनलेल्या आहेत, जे की वॉटर मॉलिक्यूलला आतमध्ये एंटर होऊन देत नाहीत. लक्षात आलं का बघा. आणि खालच्या ह्या ज्या सेल्स आहेत तर दिस वन सेल्स म्हणजे इथल्या ज्या सेल्स तुम्हाला दिसत आहेत तर ह्या ज्या सेल्स आहेत ज्याला आपण फिलोडम म्हणतोय, म्हणजे सेकंडरी कॉर्टेक्स आपण ज्याला म्हणतोय, तर ह्या कशा असतात, इनर साईडला प्रेझेंट असतात आणि ह्या पॅरेनकायमॅटस नेचरमध्ये असतात. लक्षात येते का बघा. पॅरेनकायमॅटस इन नेचर म्हणजे पॅरेनकायमाच्या ज्या सेल्स आहेत त्यांनी बनलेल्या असतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल पॅरेनकायमा म्हणजे काय, तर जिथं इंटरसेल्युलर स्पेस कसा असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. बरोबर, सॉरी ॲबसेंट असणार आहे, म्हणून त्या पॅरेनकायमॅटसने बनलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा. कॉर्क कॅम्बियम जर कन्सिडर केला तर तो कसा तयार होतोय, तर हे इथं सुरुवातीला सेकंडरी ग्रोथ होतीये. बरोबर, झायलेम आणि फ्लोएमच्या इथे सेकंडरी ग्रोथ झाल्यामुळे इथली हा जो एरिया आहे तो इन्क्रीज होतोय, वरच्या बाजूने असं जातोय. त्याच्यामुळे इथल्या कॉर्टेक्समधल्या सेल ब्रेक होतात. सेल ब्रेक झाल्यामुळे तिथे कॉर्क कॅम्बियम म्हणजे इथल्या सेल्स काय करतात तर मेरिस्टमॅटिक नेचरमध्ये बनतात. म्हणजेच त्या डिवाइड आणि रिडिवाइड होण्याच्या कॅपॅसिटीमध्ये येतात किंवा त्यांच्यामध्ये परत ती कॅपॅसिटी येते डिवाइड आणि रिडिवाइड होण्याची कॉर्टेक्समधल्या सेल. लक्षात येते का बघा. आणि ह्या कॉर्टेक्समधल्या सेल ज्यावेळेस मेरिस्टमॅटिक बनतील त्यावेळेस त्याला कॉर्क कॅम्बियम असं म्हटलं जातं, ज्याला फिलोजेन असं म्हटलं जातं. आणि हा जो फिलोजेन आहे तो काय करतोय, दोन प्रकारच्या सेल्स तयार करतोय. वरच्या बाजूला कॉर्क सेल तयार करतोय विच इज कॉल्ड ॲज अ फिलेम, आणि खालच्या बाजूला म्हणजे इनर साईडला सेल्स तयार करतोय ज्याला म्हटलं जातं फिलोडम विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेकंडरी कॉर्टेक्स. आता नेहमी लक्षात ठेवा कॉर्क जो आहे किंवा फिलोजेन जो आहे तो इम्परिव्हियस नेचरमध्ये असतो, सुबेरिन नावाच्या सबस्टन्सने बनलेला असतो आणि त्याच्यामुळे वॉटर मॉलिक्यूल ते आतमध्ये अलाव करत नाहीत, एंट्री होऊन देत नाहीत. लक्षात आलं का बघा. आणि हा जो फिलोडम आहे जो की इनरमोस्ट लेअर आहे, जो की पॅरेनकायमॅटस सेलनी बनलेला असतो, हे लक्षात घ्या. लक्षात आलं का बघा. आणि ह्या तिघांना मिळून म्हणजे कोण कोण, हा फिलोजेन, फिलेम आणि फिलोडम. बरोबर, ह्या तिघांना मिळून आपण काय म्हणतोय, पेरिडम असं म्हणतोय. लक्षात आलं का बघा. आता ॲक्टिव्हिटी ऑफ कॉर्क कॅम्बियम डेव्हलप्स अ प्रेशर. आता हे सगळं तयार झालं. बरोबर, म्हणजे सेकंडरी ग्रोथ झाली, त्यानंतर कॉर्क कॅम्बियमची ॲक्टिव्हिटी झाली. कॉर्कने दोन प्रकारच्या सेल्स तयार केल्या ज्याला फिलेम आणि फिलोडम आपण म्हणतोय, किंवा त्याला कॉर्क किंवा सेकंडरी कॉर्टेक्स म्हणतोय. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे आता काय होतं, तर हिथे सेल्स तयार झाल्या. बरोबर, आता इथं सेल्स तयार झाल्यामुळे परत त्या प्रेशर क्रिएट करतात ह्या वरच्या इपिडर्मिस लेअरला. लक्षात येते का बघा. आणि त्याच्यामुळे हा इपिडर्मिसचा लेअर तिथं आतमधून ब्रेक होतो, तुटतो आणि एक छोटंसं ओपनिंग तिथं तयार होतो, ज्यालाच लेंटिसेल्स असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का लेंटिसेल्स म्हणजे काय, तर इथे तुम्हाला डायग्राममध्ये बघायला मिळेल. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर तयार होतं बघा. आता इथं मी तुम्हाला सांगितलं फिलोजेन म्हणजे सेकंडरी कॉर्टेक्स आहे. त्यानंतर इथं मध्ये जो दिसतोय तो कॉर्क कॅम्बियम आहे. इथं वरच्या बाजूला कॉर्क आहे म्हणजेच फिलेम ज्याला म्हटलेलं आहे. आणि ह्यांच्या प्रेशरमुळे काय होतं, तर वरचा इपिडर्मिसचा लेअर हा ब्रेक होतो. इथं तुम्हाला असा ब्रेक झालेला दिसतोय बघा. आणि इथं एक ओपनिंग तयार झालेलं आहे. तर दिस वन इज ओपनिंग इज कॉल्ड ॲज अ लेंटिसेल. त्याला काय म्हटलं जातं, लेंटिसेल म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. म्हणजे ते जर आता ॲक्च्युली लेंटिसेल जर कन्सिडर केलं तर डायरेक्ट इपिडर्मिसच्या इथं ओपन होतात. बरोबर, म्हणजेच काय तर बाहेरच्या सराउंडिंग, बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या मिक्स होत आहेत किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येतोय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर एखादं प्लांटमध्ये लेंटिसेल बघायचे असतील तर तुम्हाला इथं फोटोग्राफ दिसेल बघा. इथं जे तुम्हाला असे ब्लॅक कलरचे स्पॉट सगळे दिसत आहेत तर दीज आर नथिंग बट द लेंटिसेल. असं एखादं तुम्ही झाड
बघितलं असेल की ज्याला ह्या अशा लेंटिसेल्स दिसतील. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, लेंटिसेल्सचं फॉर्मेशन कसं होतं, कॉर्क कॅम्बियमच्या ॲक्टिव्हिटीमुळे काय होणार आहे, तर इथे सुद्धा परत प्रेशर क्रिएट होणार आहे. प्रेशर क्रिएट झाल्यामुळे ह्या ज्या इपिडर्मिसचा लेअर आहे तो रप्चर होणार, ब्रेक होणार काही ठिकाणी, आणि त्याच्यामुळे तिथं ओपनिंग तयार होणार, पोर्ससारखं म्हणजे छिद्रांसारखं ओपनिंग होणार, ज्याला लेंटिसेल्स असं म्हटलं जातं. आता ह्या लेंटिसेल्सचा यूज काय केला जातो बघा, दिस लेंटिसेल्स आर एरिएटिंग पोर्स, ज्याला एरिएटिंग पोर्स असं म्हटलं जातं. आणि बार्कच्या सरफेसवरती, बार्क म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय वरच्या, तर त्याला बार्क म्हटलं जातं. हा बार्क तयार होतो, कशामुळे तयार होतो, तर ह्या कॉर्क कॅम्बियमच्या ॲक्टिव्हिटीमुळे बार्क तयार होतो. 2 प्रकारचे बार्क असतात. आता हे सुद्धा मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं वूडमध्ये. बार्क जर कन्सिडर केला तर बार्क 2 प्रकारचे आहेत. अर्ली सीझनमध्ये सॉफ्ट असतं आणि लेट सीझनमध्ये ते हार्ड असतं. हे लक्षात ठेवा बघा, अर्ली सीझनमध्ये ते सॉफ्ट असतं आणि लेट सीझनमध्ये ते हार्ड असतं. हे काल आपण वूडमध्ये बघितलेलं आहे कसं फॉर्म होतं बार्क, बरोबर. आता ह्या लेंटिसेल्सबद्दल आपण बोलतोय, तर ह्या ज्या सेल्स आहेत तर दीज आर द पोर्शन ऑफ पेरिडम. हा काय आहे, लेंटिसेल्स ॲक्च्युली पेरिडमचा पोर्शन आहे. पेरिडम म्हणजेच आपण कुणाला म्हणतोय, ह्या तिघांना मिळून आपण पेरिडम म्हणतोय. लक्षात येते का बघा, म्हणजे कॉर्क, कॉर्क कॅम्बियम आणि सेकंडरी कॉर्टेक्स ह्या तिघांना मिळून आपण पेरिडम म्हणतोय. आणि पेरिडमचाच पोर्शन कोण आहे, लेंटिसेल्स आहेत, जे की बाहेरच्या बाजूला ओपन होत आहेत. आता फिलोजेनच्या ॲक्टिव्हिटी मोर असल्यामुळे, म्हणजे ही जी फिलोजेनची ॲक्टिव्हिटी आहे ती जास्त आहे, म्हणून ती प्रेशर क्रिएट करते आणि त्याच्यामुळे लेंटिसेल्स तयार होत आहेत. लक्षात येते का बघा. आणि त्याच्यामुळेच ह्या ज्या लेंटिसेल्स आहेत त्या गेसेसचं किंवा वॉटर वेपरचं एक्सचेंजमध्ये त्या मदत करत असतात. मोस्टली ह्या ज्या लेंटिसेल्स आहेत त्या आपल्याला डायकॉट प्लांटमध्ये दिसून येतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या लेंटिसेल्स म्हणजे काय लक्षात आलं का बघा, एकदम सोप्पा आणि साधा कन्सेप्ट आहे. म्हणजेच थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल सेकंडरी ग्रोथ डायकॉट स्टेममध्ये कशी होते, कॉर्क कॅम्बियम कसं फॉर्मेशन होतं आणि लेंटिसेल्स कशा तयार होतात. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आहे का बघा. तरी परत एकदा मी सांगते, जर थोडंसं तुम्हाला क्लिअर झालं नसेल तर एकदा मी परत डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन देते बघा. फॉर एक्झाम्पल हा आता इपिडर्मिस आहे, बरोबर. इथं आपण अशी डायग्राम काढूया. हा इपिडर्मिस आहे, हा आपण टीएस ऑफ डायकॉट स्टेम बघतोय, बरोबर. हा इपिडर्मिसचा लेअर आहे, लक्षात घ्या. त्याच्या आतमध्ये काय असतं, कॉर्टेक्स असतो, बरोबर, जो की मल्टी लेअर्ड असतो. म्हणजे 2, 3, 4, 5 अशा लेअरनी बनलेला असतो. कॉर्टेक्सच्या बरोबर खाली हे असे वॅस्क्युलर बंडल्स असतात, म्हणजे हे स्टिलर रिजन असतो. हे नंतर पुढे आपण बघणार आहे. सेंटरला पिथ म्हटलं जातं, ह्याच्या अराउंड झायलेम, फ्लोएम आणि कॅम्बियम रिंग प्रेझेंट असते, बरोबर. आता सेकंडरी ग्रोथ जी होती ती आपण हिथं होती बघितलं कालच्या लेक्चरमध्ये, बरोबर. कशी होती, तर हे आतमध्ये झायलेम आहे, इथं फ्लोएम आहे. इथला जो वॅस्क्युलर कॅम्बियम आहे तो ॲक्टिवेट होतो. ॲक्टिव्ह झाल्यामुळे तो मेरिस्टमॅटिक होतो, बरोबर. एक अशी रिंग तयार करतो ज्याला कॅम्बियम रिंग आपण म्हटलो. आता ह्या झायलेम, प्रायमरी झायलेमचं काय तयार होतं, सेकंडरी झायलेम तयार होतं आणि प्रायमरी फ्लोएमचं सेकंडरी फ्लोएम तयार होतं. लक्षात येते का बघा. म्हणजे सुरुवातीला इथं हे प्रायमरी फ्लोएमला वरती ते ढकलतात आणि इथं सेकंडरी फ्लोएम तयार करतात. लक्षात येते का बघा. म्हणजे थोडक्यात जर स्ट्रक्चर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय तयार होणार आहे, सगळ्यात आधी प्रायमरी झायलेम, नंतर सेकंडरी झायलेम असेल, त्याच्यामध्ये वॅस्क्युलर कॅम्बियम असेल, त्याच्यावरच्या बाजूला सेकंडरी फ्लोएम असेल आणि त्याच्या बाजूला प्रायमरी फ्लोएम असेल, बरोबर. हे असं स्ट्रक्चर तयार होणार आहे आतल्या बाजूला. आणि त्याच्यामुळे त्यांतली जी रुंदी आहे ती वाढणार आहे प्लांटची. वाढल्यामुळे हिथल्या वरच्या ज्या कॉर्टेक्सच्या सेल्स आहेत त्याच्यावरती प्रेशर क्रिएट होणार. हिथं प्रेशर क्रिएट झालं की कॉर्क कॅम्बियम तयार होतो. म्हणजेच काय, तर हिथल्या कॉर्टेक्समधल्या ज्या सेल्स आहेत त्या मेरिस्टमॅटिक बनतात, जे की मी तुम्हाला सांगितलं. मेरिस्टमॅटिक बनल्यामुळे काय होणार आहे, तर त्या 2 प्रकारच्या पुढे जाऊन सेल्स तयार करणार आहेत, ज्यालाच आपण फिलेम म्हणजे कॉर्क म्हटलं आणि फिलोडम म्हणजे सेकंडरी कॉर्टेक्स म्हटलं, बरोबर. आता कॉर्क कॅम्बियम ॲक्टिवेट झाला, फिलेम आणि फिलोडम तयार केलं, सेकंडरी कॉर्टेक्स ज्याला आपण म्हणतो किंवा फिलेमला कॉर्क म्हणतो. तर ह्याच्या ॲक्टिव्हिटीमुळे काय होणार आहे, तिथं 3 प्रकारच्या सेल्स तयार झाल्या, ज्यालाच आपण काय म्हणतोय, तर ह्या तिघांना मिळून पेरिडम म्हणतोय, बरोबर. आता इथं पण परत सेल्स नवीन तयार झाल्यामुळे अजून प्रेशर इथं वरच्या बाजूला क्रिएट होणार आहे. इथं मी ॲरो दाखवते तिथं, बरोबर. त्याच्यामुळे इपिडर्मिस काय होणार आहे, तर रप्चर होणार आहे, तुटणार आहे, फुटणार आहे.
बरोबर. आणि त्याच्यामुळे मग लेंटिसेल्स तयार होणार आहेत. लक्षात आलं का बघा, म्हणजे थोडंफार स्ट्रक्चर म्हणजे सेकंडरी ग्रोथपासून ते कॉर्क कॅम्बियमपासून ते लेंटिसेल्सपर्यंत स्ट्रक्चर सगळं मी तुम्हाला 2 लेक्चरमध्ये सांगितले. कालच्या लेक्चरमध्ये आपण ही सेकंडरी ग्रोथ बघितली, आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉर्क कॅम्बियम बघतोय आणि लेंटिसेल्स कशा फॉर्म झाल्या. आता एवढं लक्षात ठेवा, हे जर आपण कन्सिडर केलं स्ट्रक्चर, तर ह्यामध्ये बघा मी काय म्हणते, ह्यामध्ये जर आपण बघितलं तर इथून इथपर्यंत म्हणजे जर आपण हे जर स्ट्रक्चर कन्सिडर केलं सेकंडरी फ्लोएमपासून, तर सेकंडरी फ्लोएम ते इपिडर्मिस जेवढ्या पण काही सेल्स आहेत ह्या सगळ्या कशामध्ये येतात, तर बार्कमध्ये येतात. हे लक्षात घ्या. म्हणजे बार्क ॲक्च्युली कसं तयार होतं सांगते मी तुम्हाला. सेकंडरी फ्लोएमपासून सगळे वरच्या जे सेल्स आहेत, लक्षात येते का बघा. आता इथं इकडचा खालचा रिजन येत नाही. सेकंडरी फ्लोएमपासून जे वरचा सगळा रिजन आहे तो म्हणजे सगळा बार्क आहे. लक्षात आलं का बघा. मग हा अर्ली बार्क कसा असतो, तर मी सांगितलं सॉफ्ट असतो, आणि लेट बार्क तो कसा असतो, हार्ड असतो. लक्षात आलं का बघा. थोडेफार स्ट्रक्चर म्हणजे ॲक्च्युली बार्क कसं फॉर्मेशन होतं हे मी तुम्हाला सांगितलं. आणि आत्तापर्यंत आपण जे बघितलं हे कॉर्क कॅम्बियम कसं फॉर्मेशन होतं हे आपण बघितलं, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण लेंटिसेल्स पण आपण बघितलं, जे की गॅसेस आणि वॉटर वेपरच्या एक्सचेंजमध्ये ह्यांचा वापर केला जातो, जे की अशा प्रकारे ह्या लेंटिसेल्स दिसतात झाडावरती, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता मोनोकॉट जर कन्सिडर केले, आत्तापर्यंत आपण डायकॉटबद्दल बोलतोय, पण आता मोनोकॉट स्टेम जर कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये कॅम्बियम नसतं, बरोबर. त्याच्यामुळे सेकंडरी ग्रोथ नसणार आहे, म्हणजे सेकंडरी झायलेम सेकंडरी फ्लोएम असं काहीच तयार होणार नाही. पण त्यांच्यामध्ये ॲसेसरी कॅम्बियम प्रेझेंट असतात, जे की डेव्हलपमेंट इन अ प्लांट, जसं की काही एक प्लांट आहेत एक्झाम्पल मोनोकॉटचे, जसं की ड्रॅसिना. आता ड्रॅसिना कॉमन नेम हे ड्रॅसिनस त्याला म्हटलं जातं. त्यानंतर अगेव, पाम्स. आता अगेवला घायपाताचं झाड असं म्हटलं जातं, घायपात म्हटलं जातं अगेवला. आणि पाम म्हणजे तुम्हाला माहिती आहे पाम ट्रीज वगैरे, म्हणजे आपल्या नारळाच्या झाडासारखे जे दिसतात, बरोबर. तर तशा प्रकारे हे जे प्लांट आहेत जे की मोनोकॉटमध्ये येतात, किंवा स्वीट पोटॅटो जर कन्सिडर केला तर त्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ दिसून येते. म्हणजे आपण काय म्हणतोय की मोनोकॉटमध्ये कॅम्बियम ॲब्सेंट आहे, सेकंडरी ग्रोथ ॲब्सेंट आहे. पण मात्र ह्यांच्यामध्ये ॲक्सेसरी कॅम्बियम असल्यामुळे, म्हणजे एक वेगळा कॅम्बियम असल्यामुळे, जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते ड्रॅसिना अगेव पाम्स किंवा स्वीट पोटॅटो, त्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ दिसून येते. आणि अशा सेकंडरी ग्रोथला ॲनॉमॉलस सेकंडरी ग्रोथ असं म्हटलं जातं. म्हणजे मोनोकॉटमध्ये हे चौघं जर कन्सिडर केले तर हे एक्सेप्शनल केस आहेत सेकंडरी ग्रोथसाठी. म्हणजे मोनोकॉटमध्ये ॲक्च्युली सेकंडरी ग्रोथ नसते, पण ड्रॅसिना अगेव पाम आणि स्वीट पोटॅटोमध्ये मात्र सेकंडरी ग्रोथ असते, ज्याला ॲनामॉलस सेकंडरी ग्रोथ असं म्हटलं जातं. आता काही वेळेस असे क्वेश्चन CET लेवलला किंवा नीट लेवलला विचारले जातात, त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगायचं राहिलं, पेरिडम जर कन्सिडर केला, जो की 3 लेअरने बनलेला आहे, बरोबर. जे की तुम्हाला मी सांगितलं की फिलोजेन, फिलेम आणि फिलोडम, ह्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. ह्या तिघांना मिळून पेरिडम म्हटलं जातं. तर पेरिडमचं कन्स्टिट्युएंट काय आहे हे AIMC एक्झाम जी होती 2014 त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. त्याच्यामुळे व्यवस्थित हे नीट लेवलला पण महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे हा व्यवस्थित करून ठेवा. जरी काही डाऊट असला तरी मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा. म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या कॉर्क कॅम्बियम लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण, ॲनाटॉमी ऑफ रूट, म्हणजे रूटच्या आतमध्ये काय स्ट्रक्चर असतं हे आपण बघूया. आता ॲनाटॉमी ऑफ रूट जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे ॲनाटॉमी ऑफ डायकॉट रूट. आता रूट, स्टेम, लीफ ह्या सगळ्याची ॲनाटॉमी आपण बघणार आहे. सुरुवातीला आपण रूटपासून चालू करतोय, नंतर स्टेम आणि लीफ आपण हे उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. बघा, आता डायकॉट रूट जर कन्सिडर केलं तर डायकॉट रूटचा जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे रूट आहे आणि रूटला जर आपण असं कापलं आडवं, बरोबर, तर असं कापल्यानंतर त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं, हे लक्षात घ्या, बरोबर. आता डायरेक्ट आपण स्ट्रक्चरकडे बघूया. आता हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं. आता स्ट्रक्चर बघितल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जो आउटर मोस्ट सिंगल लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये क्युटिकल नसतो. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला
कालच्या लेक्चरला सांगितलेलं की बाहेरचा इपिडर्मिसच्या वरती एक वॅक्सी कोटिंग असतं ज्याला क्युटिकल म्हणतात. पण ॲक्च्युली हे जे क्युटिकल आहे ते फक्त स्टेममध्ये आणि लीफमध्ये प्रेझेंट असतं, रूटमध्ये ॲबसेंट असतं. लक्षात येते का बघा. म्हणून मग इथल्या इपिडर्मिसला काय म्हटलं जातं, इपिब्लेमा असं म्हटलं जातं. म्हणजेच क्युटिकल ॲबसेंट असल्यामुळे आउटर लेअरला काय म्हटलेलं आहे इतर रूटच्या, इपिब्लेमा म्हटलेलं आहे. आणि स्टेम असेल तर मग त्याला इपिडर्मिस म्हटलं जातं, कारण इपिडर्मिसच्या वरती क्युटिकल प्रेझेंट असतो. लक्षात येते का बघा. त्यानंतर काही सेल ज्या आहेत त्या आता तुम्हाला वरच्या बाजूला म्हणजे हिथल्या बाजूला जर बघितलं तर ह्या अशा इलॉंगेटेड झालेल्या दिसत आहेत, बाहेर पडलेल्या दिसत आहेत. हे असं स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतं आहे. दीज आर नथिंग बट दे आर कॉल्ड ॲज अ रूट हेअर्स, जे की मिनरल्स किंवा वॉटर ॲब्सॉर्प्शनसाठी ते मदत करतात रूटमध्ये. लक्षात आलं का बघा. त्यानंतर त्याच्या खालच्या साईडला बरोबर काय दिसतंय तर ह्या सगळ्या कॉर्टेक्सच्या सेल्स दिसत आहेत. बरोबर, कॉर्टेक्स. आता ह्या कॉर्टेक्समध्ये ह्या ज्या सेल्स आहेत तर दे आर मेडअप ऑफ टिपिकली पॅरेनकायमाटस सेल्स. म्हणजेच इपिब्लेमा म्हणजे हा वरचा जो भाग आहे त्याची जर कधी चुकून डेथ झाली किंवा होतेच, त्याची जर डेथ झाली तर ह्या वरच्या ज्या कॉर्टिकल सेल्स आहेत ते त्याचं काम करतात. म्हणजेच काय तर त्यांनाच ह्यांचं काम काय तर ह्याला एक्झोडर्मिस असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा. इपिब्लेमाची डेथ झाल्यानंतर आउटर लेअर ऑफ कॉर्टेक्स ज्या आहेत त्या क्युटिनाइज बनतात, ज्याला एक्झोडर्मिस असं म्हटलं जातं, जे की तुम्हाला इथं बघायला मिळते. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा. सुरुवातीचा पहिला लेअर आहे तो इपिब्लेमा आहे, जो की विदाऊट क्युटिकल आहे. त्याच्यावरती इलॉंगेटेड स्ट्रक्चर आहे जे की रूट हेअर आहेत, ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करतील. त्यानंतर कॉर्टेक्सच्या वरच्या लेअर इपिब्लेमा ज्यावेळेस डेथ होते इपिब्लेमाची त्यावेळेस कॉर्टेक्सचा जो वरचा लेअर आहे ज्याला एक्झोडर्मिस असं म्हटलं जातं, तो इपिब्लेमाची जागा घेतो, कारण तो कशाने बनलेला आहे तर क्युटिनाइज आहे, क्युटिकलनी बनलेला आहे, किंवा थोडंफार ते कवरिंग करण्याचं काम करतात. हे लक्षात घ्या. बरोबर. त्यानंतर कॉर्टिकल सेल जर कन्सिडर केल्या म्हणजे हिथल्या सगळ्या जर सेल्स कन्सिडर केल्या तर ह्यांचं फंक्शन काय बघा, तर ते फूड आणि वॉटर स्टोअर करून ठेवण्याचं काम करतील. आता कॉर्टेक्सचा इनरमोस्ट जो लेअर आहे म्हणजे हा आतल्या बाजूचा जो लेअर आहे दॅट वन इज कॉल्ड ॲज अ एंडोडर्मिस. हे लक्षात घ्या. आता ह्या एंडोडर्मिसच्या सेल्स जर कन्सिडर केल्या तर थोड्याशा अशा बॅरल लाईक दिसत आहेत. बरोबर, अशा चपट्या दिसत आहेत बॅरलसारख्या. दिस वन आर कॉल्ड ॲज अ बॅरल लाईक सेल. म्हणजे थोडक्यात एंडोडर्मिसच्या आतल्या ज्या एंडोडर्मिसच्या ज्या सेल्स आहेत त्या कशा आहेत, बॅरलसारख्या आहेत. आणि दीज आर कवर्ड विथ अ कवरिंग. आता ह्या ज्या बॅरल सेल्स आहेत त्या कवर्ड झालेल्या असतात, जे की तुम्हाला असा डार्क बँड इथं साईडला दिसतोय. बरोबर. तर हा जो डार्क बँड आहे तर दिस वन स्ट्रिप इज कॉल्ड ॲज अ कॅस्पॅरियन बँड्स किंवा कॅस्पॅरियन स्ट्रिप. लक्षात घ्या नाव, कॅस्पॅरियन स्ट्रिप किंवा त्याला कॅस्पेरियन बँड असं पण म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा. TS ऑफ डायकॉट रूट परत एकदा मी सांगते. सगळ्यात पहिल्यांदा इपिब्लेमा प्रेझेंट असतो. इपिब्लेमाच्या वरती रूट हेअर्स असतात. आता त्याच्या खाली बरोबर कॉर्टेक्सचा लेअर आहे इथपर्यंत. बरोबर. आता कॉर्टेक्सचा लेअर जो आहे तो पॅरेनकायमाटस टिश्यूने बनलेला आहे. ज्यावेळेस इपिब्लेमाची डेथ होते, ह्या सेल्स मरून जातात, त्यावेळेस कॉर्टेक्सचा वरचा लेअर ज्याला एक्झोडर्मिस म्हणलेला आहे, हा एक्झोडर्मिस क्युटिनाइज बनतो आणि इपिब्लेमाची जागा घेतो. त्यानंतर कॉर्टेक्सचा जो इनरमोस्ट लेअर आहे विच इज कॉल्ड ॲज अ एंडोडर्मिस. आणि एंडोडर्मिसच्या सेल्स कशा आहेत, अशा बॅरल शेप आहेत आणि त्याच्यावरती एक असं हार्ड कोटिंग प्रेझेंट आहे, कवरिंग आहे, ज्यालाच आपण कॅस्पॅरियन स्ट्रिप किंवा कॅस्पॅरियन बँड बनतोय. आणि हे जे कॅस्पॅरियन बँड आहेत म्हणजे हे वरच्या बाजूचे जे कॅस्पॅरियन बँड आहेत हे कशाने बनलेले आहेत तर सुबेरिन नावाच्या सबस्टन्सने बनलेले, जे की मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. सुबेरिन असा सबस्टन्स आहे जो वॉटर मॉलिक्युल्सला आतमध्ये एंटर होऊन देणार नाही. लक्षात आलं का बघा. आता हे ज्या आतमध्ये जर कन्सिडर केलं म्हणजे एंडोडर्मिसच्या आतमध्ये बघितलं तर काय काय दिसतंय बघा. इथल्या बाजूला जे दिसत आहेत सेल्स अशा छोट्या छोट्या छोट्या, तर दिस वन इज कॉल्ड एज अ पेरिसायकल. त्याच्या आतमध्ये हे डार्क कलरचे जे दिसत आहेत दिस वन इज कॉल्ड एज अ फ्लोएम. बरोबर. आतल्या बाजूला इथे जे दिसत आहेत दिस वन इज कॉल्ड एज अ मेटाझायलेम. आणि बाहेरच्या बाजूला जे आहेत त्याला म्हणतात प्रोटोझायलेम. आता ह्या सगळ्यांना मिळून नाव लक्षात ठेवा, ह्या सगळ्यांना मिळून स्टील असं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. काही वेळेस हा सुद्धा क्वेश्चन नीट लेवलला विचारला जातो की स्टीलचे कन्स्टिट्युएंट कोणते कोणते आहेत. मग त्यामध्ये लक्षात ठेवा पेरिसायकल,
फ्लोएम, मेटाझायलेम, प्रोटोझायलेम ह्या सगळ्यांना मिळून स्टील असं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. म्हणजेच प्रोटोझायलेम जर कन्सिडर केल्या तर प्रोटोझायलेमच्या शेजारी म्हणजे इथल्या बाजूला बघा, ह्या प्रोटोझायलेमच्या शेजारी अशा छोट्या 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 सेल्स दिसतात बरोबर. दिस सेल्स आर कॉल्ड ॲज पासेज सेल, ज्या की अनथिक असतात. पासेज सेल. आता ह्याला पासेज सेल का म्हटलंय बघा, कारण हा बाहेरचा लेअर मी तुम्हाला काय सांगतेय की सुबेरेननी बनलेला आहे, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये ते एंटर होऊन देणार नाहीत. पण इथं तर वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये लागणार ना सेल्सला बरोबर. मग ह्या ज्या पॅसेज सेल्स आहेत त्या काय करतात, त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येते नावावरून की वॉटर मॉलिक्यूलला आतमध्ये एंट्री देतात. लक्षात येते का बघा. म्हणून त्याला पॅसेज सेल असं म्हटलेलं आहे, जे की पेरिसायकलच्या इथे त्या प्रेझेंट असतात बरोबर, किंवा प्रोटोझायलमच्या शेजारी त्या प्रेझेंट असतात. हे लक्षात घ्या. ज्याला पॅसेज सेल म्हणतात, जे की वॉटरला अलाव करतात आतमध्ये. पण कॅस्पेरियन बँड जे आहेत ते सुबेरेननी बनलेले आहेत, तर ते वॉटरला अलाव करत नाहीत. पण इथल्या पॅसेज सेल ज्या आहेत प्रोटोझायलेमच्या शेजारी म्हणजे इथे ज्या दिसत आहेत, इकडे इकडे, तर ह्या काय करतात तर वॉटर मॉलिक्यूलला आतमध्ये एंट्री करतात. लक्षात आलं का बघा. आता जो सिंगल लेड आहे पॅरेनकायमॅटसचा, त्याला आपण पॅसेज सेल म्हटलंय बरोबर. आता पेरिसायकल इज प्रेझेंट जस्ट बिलो एंडोडर्मिस. आता इथे तुम्हाला बघायला मिळते एंडोडर्मिसच्या बरोबर आतल्या बाजूला पेरिसायकल प्रेझेंट आहे, जो की सिंगल लेअर आहे आणि तो स्टील एरियानी किंवा स्टीलने बाउंड झालेला आहे, किंवा त्याला वॅस्क्युलर सिलेंडर असं पण म्हटलं जातं. म्हणजे स्टीललाच दुसरं नाव काय आहे, वॅस्क्युलर सिलेंडर. आता स्टील जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये 2 to 6 रॅडियल वॅस्क्युलर बंडल्स इथं तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे इथे जर बघितले तर बघा, इथं हा झायलेम आहे, इथं फ्लोएम आहे बरोबर. झायलेम आहे, फ्लोएम आहे, झायलेम आहे, फ्लोएम आहे, झायलेम आहे, फ्लोएम आहे बरोबर. मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर जवळपास 2 ते 6 वॅस्क्युलर बंडल्स तुम्हाला बघायला मिळतात बरोबर. म्हणून इथं झायलेम जर कन्सिडर केला तर झायलेम हा कसा आहे तर एक्झार्च आहे. हे लक्षात घ्या. एक्झार्च म्हणजे काय, आता हे तुम्हाला ऑलरेडी मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, आठवतंय का बघा. प्रोटोझायलेम जो असतो ते इथे बघायला मिळेल तुम्हाला. प्रोटोझायलेम जो असतो तो बाहेरच्या बाजूला असतो, आउटर असतो, म्हणजे टुवर्ड्स पेरिफेरी असतो. आणि मेटाझायलेम हा पिथच्या इकडे असतो. आता हे सेंटरचा जो भाग आहे ह्याला पिथ म्हटलेलं आहे बरोबर. तो मेटाझायलेम कुठे आहे, पिथच्या इकडे, आणि प्रोटोझायलेम कुठे बाहेर आहे, पेरिफेरीच्या इकडे. तर अशी जर कंडिशन असेल तर त्याला एक्झार्च म्हटलं जातं. लक्षात येते का बघा. ह्याला काय म्हटलं जातं, एक्झार्च असं म्हटलं जातं. साधं सोपं आहे. म्हणजे झायलेम कसा आहे, एक्झार्च आहे. प्रोटोझायलेम बाहेर आहे, मेटाझायलेम आत आहे. आता ह्याचा जर उलटा असेल, म्हणजे मेटाझायलेम बाहेर आणि प्रोटोझायलेम आतमध्ये असेल, तर काय म्हणतात त्याला, एंडार्च म्हटलं जातं. पण इथे डायकॉट रूटमध्ये नेहमी लक्षात ठेवा, झायलेम कसा असतो, एक्झार्च असतो. मग आता डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ झायलेम अँड फ्लोएम, तर त्यामध्ये स्टील हा कसा असू शकतो. आता झायलेम किती आहेत आणि फ्लोएम किती आहेत, आता इथे जर आपण बघितलं तर 2 ते 6 आहेत बरोबर. तर त्याच्यावरून स्टीलचा टाईप ठरतो. म्हणजे हे सगळ्यांना मिळून आपण स्टील म्हणतोय ना. तर मग इथं 2 ते 6 आहेत, म्हणजे 2 असतील तर त्याला डायआर्च म्हणणार बरोबर. त्यानंतर 3 असतील तर ट्रायआर्च, 4 असतील तर टेट्राआर्च. अशा प्रकारे ते हेक्झा आर्चपर्यंत असतं. मग आता इथे डायकॉट रूट जर कन्सिडर केल्या तर तुम्हाला इथं किती दिसत आहेत, 1 2 3 4 झायलेम दिसत आहेत आणि 4 फ्लोएम दिसत आहेत. म्हणजे हे टेट्रा आर्च स्टिलीन झालं. लक्षात येते का बघा. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की टीएस ऑफ डायकॉट रूट हे कसं असतं स्ट्रक्चर. आता सेंटरला जर आपण बघितलं तर सेंटरला ह्या सगळ्यांच्या म्हणजे मेटाझायलेम, प्रोटोझायलेम, फ्लोएम, पेरिसायकल ह्या सेंटरला इथे बरोबर काय आहे तर पीत आहे, जे की कसं असतं, नॅरो असतं, पॅरेनकायमॅटस सेलनी बनलेलं आहे. आणि ह्या पीतमध्ये इंटरसेल्युलर स्पेस ॲबसेंट असते. म्हणजे अशा सेल ज्या आहेत ते एकदम घट्ट पॅक असतात, कॉम्पॅक्टली अरेंज असतात. इंटरसेल्युलर स्पेस 2 सेलमधली जागा नसते. आणि नंतर ॲट लेटर स्टेज अ कॅम्बियम रिंग डेव्हलप्स बिटवीन झायलेम अँड फ्लोएम विच कॉजेस सेकंडरी ग्रोथ अँड थिकनेस. पुढे जाऊन आता ह्याच झायलेम आणि फ्लोएममध्ये आता हे जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ते इथं सेकंडरी ग्रोथ नाही आहे. लक्षात येते का बघा, प्रायमरी ग्रोथ आहे. आणि पुढे जाऊन मग ह्याच झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये काय येते तर कॅम्बियम रिंग येते. कॅम्बियम रिंग तयार होते आणि हे कॅम्बियम रिंग तयार झाल्यामुळे इथं सेकंडरी ग्रोथ होते. आणि मग हळूहळू मग मी सांगितलं सेकंडरी ग्रोथ झाले की इथं कॉर्टेक्समध्ये पण कॉर्क कॅम्बियम तयार होईल.
परत इपिडर्मिस रप्चर होतील आणि लेंटिसेल्स तयार होतील. मग तुम्ही म्हणजे सगळ्याच प्लांटमध्ये लेंटिसेल होतात का, तर नाही. सगळ्याच प्लांटमध्ये लेंटिसेल्स डेव्हलप होत नाहीत. काही असे प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये लेंटिसेल्स दिसून येतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, डायकॉट रूट जर कन्सिडर केलं तर डायकॉट रूटमध्ये पीच सेंटरला असतो, नॅरो असतो, स्मॉल असतो, इंटरसेल्युलर स्पेस ॲबसेंट असतात. हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात तुमच्या TS ऑफ डायकॉट रूट लक्षात आलं का बघा, एकदम सोपं आहे. त्यानंतर ॲनाटॉमी ऑफ मोनोकॉट रूट बघू आता. एकदम सोपं आहे बघा. डायकॉट आणि मोनोकॉट जर कन्सिडर केलं तर दोघांमध्ये काय फरक आहे, तर डायकॉट रूट इन इट्स बेसिक प्लॅन सेम हे मोनोकॉट रूटसारखंच आहे. डायकॉट रूटसारखंच मोनोकॉट रूट असतं, फक्त त्याच्यामध्ये 6 झायलेम बंडल्स प्रेझेंट असतात, जे की आपल्याला इकडे काय बघितले तर 4 बघितले, बरोबर. इथे किती आहेत तर 6 झायलेम बंडल्स इथं आतल्या बाजूला तुम्हाला प्रेझेंट दिसत आहेत, बरोबर. तर त्याला पॉली आर्च असं म्हटलं जातं. म्हणजे 6पेक्षा जास्त जर झायलेम बंडल्स असतील, म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल्स जर 6पेक्षा जास्त असतील तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ पॉली आर्च. आणि आपण मगाशी काय म्हणतोय तर इथे 4 आहेत, बरोबर, ज्याला आपण टेट्रा आर्च म्हटलो झायलेम. पण इथे मात्र 6पेक्षा जास्त आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, पॉली आर्च म्हणतोय कंडिशन. आता इथं पीच जर कन्सिडर केला, म्हणजे सेंटरला जर तुम्ही बघितलं तर पीचच्या ज्या सेल्स आहेत त्या कशा असतात, लार्ज असतात, वेल डेव्हलप असतात. आणि लक्षात ठेवा नेहमी मोनोकॉट रूटमध्ये मात्र सेकंडरी ग्रोथ ही ॲबसेंट असते. म्हणजे इथं झायलेम आणि फ्लोएम काय कॅम्बियम रिंग अशी तयार करणार नाहीत. लक्षात आलं का बघा, एकदम सोपं आहे. म्हणजे थोडंफार TS ऑफ डायकॉट रूट आणि TS ऑफ मोनोकॉट रूटबद्दल तुम्हाला समजलं असेल. लक्षात ठेवा नेहमी डायकॉट रूट जर कन्सिडर केलं तर टेट्राआर्च झायलेम असतो, पीच स्मॉल असतो, त्यानंतर प्रोटोझायलेम मेटाझायलेम असते, त्याच्यामुळे एक्झार्च कंडिशन असते. तसं मोनोकॉटमध्ये काय असतं तर प्रोटोझायलेम जर कन्सिडर केलं तर बाहेरच्या बाजूला आहे, मेटाझायलेम आतल्या बाजूला आहे. म्हणजे सेम जशी इथं कंडिशन आहे तशीच इकडे पण आहे, फक्त पीचच्या सेल्सच्या लार्ज असतात. त्यानंतर इथं आपण बघितलं की पॉलीआर्च कंडिशन आहे, म्हणजेच काय तर 6पेक्षा जास्त व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत. हा डिफरन्स आहे डायकॉट आणि मोनोकॉटच्या रूटमध्ये. साधं सोप्पा कन्सेप्ट आहे बघा. काही जरी डाऊट आला तरी मला डायरेक्ट लगेच विचारा, कॉन्टॅक्ट करा. आणि जर आवडला असेल लेक्चर तर लाईक करा. In the next lecture, we will study about anatomy of dicot stem and anatomy of monocot stem. Thank you.